नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वीचं प्रकरण 5वं अपूर्णांक बघणार आहोत आणि अपूर्णांकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। आता मुलांनो, आपण समच्छेदामध्ये कसं रूपांतर करतात ते बघितलं आहे। आता समच्छेद अपूर्णांकाचा आपल्याला काय बघायचं आहे इथे? लहान मोठेपणा म्हणजे कंपेअरिंग लाईक अ फ्रॅक्शन, म्हणजे समच्छेदाचा आपल्याला समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा बघायचा आहे। ते बघूया आपण काही उदाहरणाद्वारे बघूया मुलांनो। बघा, जसं उदाहरण एका पट्टीचे 5 समान भाग केले। मुलांनो, किती भाग केले? एका पट्टीचे 5 समान भाग केले, म्हणजे प्रत्येक भाग 1/5 आहे। पण बघा, या 1/5 तर होईल, पण इथे रंगवलेला भाग किती आहे? 1 2 3, म्हणजेच 3/5 होणार आहे। तर मुलांनो, रंगवलेला भाग इथे 3/5 आहे। 3/5 बरोबर 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 न रंगवलेला भाग। न रंगवलेला भाग करूया आपण इथे बघा, आणि रंगवलेला भाग 1 2 3, 3/5 आहे। तर मुलांनो बघा, इथे 2/5 बरोबर 1/5 अधिक 1/5 होणार आहे। न रंगवलेला भाग बघा, न रंगवलेला भाग किती आहे? इथे 2 आहे। 2 आणि एककामध्ये किती याच्यात रूपांतर केले आहे? भाग केलेले आहे। पट्टीचे किती समान भाग केले? 1 2 3 4 5, म्हणून याला न रंगवलेला भाग आपल्याला दाखवायचा आहे। तर आपण लिहूया 2/5 आणि रंगवलेला भाग किती येईल? 1 2 3, 3/5 असा रंगवलेला भाग आहे, आणि 2/5 हा न रंगवलेला भाग आहे। म्हणजेच बघा मुलांनो, रंगवलेला भाग हा न रंगवलेला भागापेक्षा कसा आहे? मोठा आहे। हा रंगवलेला भाग हा कसा आहे? मोठा आहे, आणि न रंगवलेला भाग हा इथे लहान आहे। तर यावरून 3/5 काय होईल मुलांनो? यावरून आपण बघूया की 3/5 हा अपूर्णांक 2/5 या अपूर्णांकापेक्षा मोठा आहे। इथे रंगवलेला भाग जास्त आहे। रंगवलेला किती आहे? 3/5। न रंगवलेला भाग किती होता मुलांनो? 2/5, म्हणजेच रंगवलेला भाग हा मोठा आहे। मग आपण कसं लिहूया? 3/5 हा मोठा आहे, म्हणून त्याच्याकडे असं चिन्ह दाखवलेलं आहे मोठ्याचं। आता आपण दुसरं बघूया। दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा मुलांनो, या आकृतीत एका पट्टीचे म्हणजे एका स्ट्रिपचे किती भाग केलेले आहेत समान? बघा, 1 2 3 4 5 6 7 8 भाग केलेले आहेत मुलांनो। किती समान भाग केले? 8 भाग केलेले आहेत। यापैकी 3 भाग एका रंगाने रंगवलेले आहेत, आणि 1 2 3 4 एका रंगाने रंगवलेले आहेत। इथे लिहूया 3/8, कारण बघा भाग किती केले आहेत? 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे 3/8। आणि दुसरं काय होईल? स्ट्रिप्सनी रंगवलेलं एक, म्हणजे स्ट्रिप म्हणजे पट्टीनी रंगवलेले किती आहेत मुलांनो भाग? 1 2 3 4, म्हणजे इथे 4/8। तर आपण इथे म्हणूया 3/8 हा लहान आहे, आणि मोठा कोणता आहे? 4/8, कारण समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो। बघा, समच्छेद इथे छेद सारखे आहेत, पण ज्या संख्येचा अंश मोठा असतो त्याला आपण मोठं म्हणतो। म्हणजेच 4/8 हा मोठा आहे 3/8 पेक्षा। आता मुलांनो, आपण बघूया अंश समान असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा। तर बघा, अंश समान असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपल्याला बघायचा आहे। तर बघा, अंशलाच आपण न्यूमरेटर म्हणतो। अंश 1 असलेल्या अपूर्णांकाचा छेद जसा जसा मोठा म्हणजे इन्क्रीज होते, जसा जसा मोठा होत जातो तशी तशी त्या अपूर्णांकाची किंमत कमी होत जाते, हे आपल्याला माहित आहे। म्हणजेच बघा मुलांनो, एकदा आपण बघूया की अंश म्हणजे वरती लिहितो त्याला अंश म्हणतो, अंशला इंग्लिशमध्ये आपण न्यूमरेटर म्हणतो, आणि खाली जे लिहितो त्याला छेद म्हणतो। छेदाला आपण डिनॉमिनेटर म्हणतो। आपल्याला बघा, दोन्ही लँग्वेज मधलं माहित असणं आवश्यक आहे मुलांनो। तर जो अंश आहे, अंश 1 असल्यास अपूर्णांकाचा छेद जसा जसा मोठा होत जातो, मोठं होणं म्हणजे इन्क्रीज होणं, जसा जसा मोठा होत जातो तशी त्या अपूर्णांकाची जी किंमत आहे ती कमी होत जाते। कमी होणे म्हणजे डिक्रीज होत जाते, हे आपल्याला माहित आहे मुलांनो। अपूर्णांकाचा अंश 1 पेक्षा वेगळा, समजा 1 असेल तर अपूर्णांकाचा छेद जसा जसा मोठा होतो तशी तशी त्याची किंमत लहान होते।
पण अपूर्णांकाचा जो अंश आहे तो 1 पेक्षा वेगळा परंतु समान असेल, 1 पेक्षा वेगळा पण समान असेल, तर अशा अपूर्णांकासाठीही हाच नियम असतो. समजा अंश हा 1 पेक्षा वेगळा असेल किंवा समान असेल तर हाच नियम इथे लागू होतो. हे पुढील आपण आकृत्यांच्या द्वारे बघूया मुलांनो. तर बघा, जसं आकृत्यामधील, आता आकृती बघा, आपल्याला येणाऱ्या आकृत्यामधील सर्व पट्ट्या एकसारख्या आहेत आणि पट्ट्यांचे किती भाग केले आहेत मुलांनो? 1 2 3. बघा इथे किती भाग केलेले आहेत? 1 2 3. आणि रंगवलेले भाग किती आहेत? पट्ट्यांनी किती रंगवलेले? 2. म्हणजे याला लिहिताना आपण कसं लिहूया? 2/3. तसंच इथे पट्टीचे किती समान भाग केले आहेत मुलांनो? सांगा तुम्ही. व्हेरी गुड. 1 2 3 4. 4 भाग केलेले आहेत. आणि किती रंगवलेले आहेत मुलांनो? 2. शाबाश. मग आपण याला लिहूया कसं अपूर्णांकामध्ये? 2/4. अगदी बरोबर सांगितलंय मुलांनो. याला आपण लिहूया 2/4 असं लिहूया. ही जी पट्टी आहे, पट्टीचे समान 5 भाग केलेले आहेत आणि 5 पैकी किती भाग रंगवलेले आहेत मुलांनो? 2 रंगवलेले आहेत. मग सांगा कसं लिहूया? 2/5. शाबाश मुलांनो, बरोबर सांगितलं आहे. याला आपण लिहूया 2/5 असं लिहूया. आता बघा, तीनही भागांना आपण कम्पेअर केलं, बघितलं तर बघा तीनही जे आहेत ते एकसारखेच आहेत. कारण आकृतीकडे बघितल्यावर बघा, याला आपण लिहिताना लिहू 2/3, याला लिहूया 2/4 आणि याला लिहूया 2/5. तर आकृतीवरून बघा याचा अंश सारखा आहे. 2/3, 2/4, 2/5. जशी जशी संख्या वाढत राहे तसं तसं ते कमी होत आहे. कारण बघा, समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. बघा इथे समान अंश होते. समान अंश असल्यावर ज्याचा छेद काय असतो? मोठा असतो. तर इथे बघा, छेद कोणाचा मोठा आहे? याचा. हा 5, हा छेद मोठा आहे. तर ज्याचा छेद मोठा असला ती संख्या लहान होते. पुन्हा एकदा लक्षात ठेवा बघा, 2/3, 2/4 आणि 2/5 याच्यातून आपल्याला लहान मोठी संख्या ओळखायची आहे. तर कशी आपण ओळखली आहे? कारण अंश तर सारखाच आहे 2 2, पण छेदाची संख्या वेगळी आहे. आणि छेदाची संख्या ज्याची जास्त आहे, तर कोणती जास्त आहे मुलांनो? 3 मोठा आहे, 4 की 5? अगदी बरोबर, 5 मोठा आहे. म्हणजे ज्याच्या छेदाची संख्या मोठी आहे आणि अंश समान आहेत, तर अशा वेळेस ही जी संख्या आहे त्या संख्येला ती संख्या लहान होते. म्हणजे इथे 2/5 हे लहान आहे. बघा, समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. म्हणून तिथे 2/5 हा कसा आहे? लहान आहे. कारण छेदाची संख्या 5 ही कशी होती मुलांनो? 5 ही मोठी आहे. तर आता आपण बघूया, लहान मोठेपणा बघून झाल्यावर भिन्न छेद असलेल्या, आतापर्यंत आपण समान छेद बघितलं. समान छेद असल्यावर काय पाहिलं मुलांनो? छेद समजा आपण जसं अंश सारखा होता आणि छेद वेगळा होता, तर जो मोठा छेद आहे त्या संख्येला आपण लहान मानलं. तसंच इथे बघा, भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आता बघायचा आहे मुलांनो. या छेद भिन्न असलेल्या अपूर्णांकातील लहान मोठेपणा आपल्याला आता ठरवायचे आहे 2 मध्ये. ते इथे बघा, अंशाची पण किंमत, अंश पण वेगळा आहे आणि छेद सुद्धा वेगळा आहे. तर अशा वेळेस आपण काय करूया मुलांनो? अशा अपूर्णांकातील लहान मोठा कसा ठरवायचा आहे हे समजवण्यासाठी मुलांना आपण एक आता उदाहरण बघूया. कारण इथे बघा, अंशाची पण संख्या वेगळी होती आणि छेदाची पण वेगळी होती. इथे आता ही 2 मुले 2 वेगवेगळ्या ब्लॉक्सवर म्हणजे ठोकळ्यावर उभी आहेत. याचा ठोकळा वेगळा आहे, याचा ठोकळा जो आहे, ब्लॉक आहे, तो वेगळा आहे. ही दोन्ही मुले वेगवेगळ्या ब्लॉकवर उभी आहेत. त्यापैकी कोण उंच आहे? आता हे जे ब्लॉक आहे याच्यातून आपल्याला कोण उंच आहे हे ठरवायचं आहे. हा उंच आहे की हे? तर बघा, सोनू इथे विचारतो की येथे ठोकळ्यांची म्हणजे ब्लॉक्सची उंची कमी जास्त आहे. सारखे ब्लॉक्स आहेत का इथे? बघा, आपण बघितले. बघा, ब्लॉकची हा छोटा वाटत आहे, हा उंच वाटत आहे. तर मग अशा वेळेस आपण काय करायचं मुलांनो? ठोकळ्यांची उंची सारखी दिसली की ह्या ब्लॉकमध्ये? नाही दिसली.
यांची उंची कशी आहे, वेगवेगळी आहे. तर ती जर समान असेल तर कोणाची उंची कमी व कोणाची उंची जास्त हे ठरवणे सोपी जाईल. समजा समान आहेत पण ठोकळ्याची जी ब्लॉक्सची उंचीच आहे ती कशी होती, इथे वेगवेगळी होती. तर अशा वेळेस आपण काय करायचं मुलांनो, नंदू म्हणतो आता मुलं समान उंचीच्या ठोकळ्यावर उभी राहिल्यावर उजवीकडचा मुलगा उंच आहे हे सांगता येईल. समजा एकाच सेम याच्यावर उभे झाले तर, परंतु वेगवेगळी त्या जे आपण ब्लॉक्स पाहिले त्या दोन मुलांची, तर ते कसे होते मुलांनो, वेगवेगळे होते. त्या ठोकळ्यांची ब्लॉक्सची उंची ही वेगवेगळी होती. तर शिक्षिका इथे म्हणते बघा, इथे जसं ठोकळ्यांची उंची समान केल्यावर मुलांच्या उंचीतील कमी जास्त पण आपल्याला ठरवता येईल, है ना. ठोकळा आपण समजा सेम हाईटवर ठेवला तर आपण त्याच्यावरून मुलांची उंची सांगू शकतो. तसंच दिलेल्या दोन्ही अपूर्णांकाचे समान छेद केल्यावर आपण त्याचा लहान मोठेपणा, त्याच्या अंशाच्या लहान, त्याचा समजा आपण दिलेल्या तसंच जसं आपण ठोकळे जसे वेगवेगळे होते मुलांनो, एक ठोकळा मोठा होता आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं आणि एक ठोकळा जसा इथे बघितला होता आपण, तर ठोकळा एक लहान होता. बघा इथे आपण इथे उंची ठरवू शकलो नाही कारण हा यांची उंची बघायची आहे, तर हा ठोकळा मोठा आहे हा ब्लॉक आणि हा ब्लॉक छोटा आहे. त्याच्यावरून आपण हाईट हे नाही करू शकत. पण समजा दोन्ही ठोकळे सारखे असले तर आपण उंची ठरवू शकतो. आधी आम्ही 3/5 व 4/7 या दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान करून घेऊया. बघा यांचे जे अंश आहे आणि छेद आहे, अंश पण वेगळे आणि छेद पण वेगळे आहेत. तर आपल्याला छेद काय करावे लागेल, सारखे करावे लागेल आणि त्याच्यानुसार मग आपण त्याचा लहान मोठेपणा ओळखू शकतो. तर बघा मुलांनो, 5 × 7 ला 5 आणि 7 या दोन्ही छेदांनी भाग जाईल कारण 5 व 7 हे च्या भाड्यामध्ये 35 ही संख्या येते मुलांनो. बघा 5 7 35 होते, तर याला 5 आणि 7 दोन्हीनी भाग जाईल. म्हणून दोन्ही अपूर्णांकाचा छेद आपल्याला किती करावं लागेल, 5 7 35 असं करूया आपण, कारण दोन्ही फाड्यामध्ये 5 आणि 7 फाड्यामध्ये 35 येते. तर बघा इथे आपण वरती पण इथे गुणूया, 3 × 7 केलं मुलांनो, तसंच इथे 5 × 7 करूया म्हणजे 7 तिरी बरोबर 21 आणि 5 7 35 आला आहे मुलांनो. बघा हीच रीत इथे सांगितलेली आहे आपल्याला, 7 तिरी 21 आणि 5 7 35. तसंच दुसरी जी संख्या दिलेली आहे 4/4 दिलेली आहे 4/7. 4/7 ला काय केलं मुलांनो, वरती खाली आपण 5 ने गुणलेला आहो. ह्या सगळ्या ज्या रीत आहे, पद्धत आहे, ह्या लक्षात ठेवा मुलांनो. 4 पंचे 20 आणि 7 5 35. आपला उद्देश काय होता की इथे जो छेद आहे, छेदाची संख्या वेगळी आहे, आपल्याला छेदाची संख्या सारखी करायची होती. त्याच्यावरून आपण लहान मोठेपणा ठरवू शकतो. म्हणून आपण काय केलं, 7 नी वरती खाली गुणलं. तर 7 नीच का बरं गुणलं मुलांनो, कारण 7 तिरी 21 7 5 35. कारण बघा आपल्याला जो इथे पण इथे 5 आहे छेद आणि इथे 7 आहे, तर दोन्ही फाड्यामध्ये आपण 7 5 केलं किंवा 5 7 केलं तर दोन्ही 35 येईल. 7 5 35 आणि 5 7 पण 35 येईल. म्हणून आपण इथे 35 केलं, म्हणजे याच्याने आपला जो छेद आहे तो सारखा होईल आणि आपण त्याचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. तर इथे बघा 20/35 आलेला आहे आणि इथे आलेला आहे 21/35 आलेला आहे. त्याच्यानंतर मुलांनो बघा 4 पंचे 20 आणि 7 5 35 आलेला आहे. म्हणजेच आपण आता कंपेअर करताना काय करूया, म्हणून ही संख्या जी आहे 21/35 ही संख्या 20/35 पेक्षा कशी आहे, बरोबर सांगितलंय मुलांना. म्हणून आपण याच्या जागी 3/5 आणि 4/7 केलेला आहे. तर आपण याच्यावरून ठरवलेला आहे लहान मोठेपणा. तसंच आता अपूर्णांकाचे छेद भिन्न असतील तर त्यांचे समान छेद असणारे सममूल्य अपूर्णांक तयार करून अपूर्णांकाचा लहान मोठेपणा अंशावरून ठरवता येतो. म्हणजे बघा अपूर्णांकाचे छेद, आता छेद वेगवेगळे होते, छेद भिन्न असतील तर त्यांचे समान छेद असणारे
सममूल्य अपूर्णांक तयार करायचं. छेद मगाशी वेगळे होते, आपण समान केले आणि समान तयार केल्यावर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपण अंशावरून ठरवता आला. इथे बघा 21/35. आता इथे आपण अंशावरून आपण ठरवू शकलो. छेद तर सारखे आहेत, अंशावरून आपण त्याचा लहान मोठेपणा ठरवला. तर मुलांनो, आता आपल्याला काय शिकायचं आहे? आता बेरीज शिकायची आहे. समछेद अपूर्णांकाची बेरीज. आपल्याला समछेद अपूर्णांकाची आपल्याला इथे बेरीज शिकायची. ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन. बघा आता यांची बेरीज इथे दिलेली आहे. 3/7 अधिक 2/7 बरोबर किती? आता याची बेरीज करायची आहे आपल्याला. की इथे बघा 3/7 दिलेला आहे, म्हणजेच एका पट्टीचे किती भाग केलेले आहेत मुलांनो? 7 भाग केलेले आहेत आणि 7 पैकी 3 भाग रंगवलेले आहेत, म्हणून याला 3/7 म्हटलं. दुसऱ्यामध्ये बघा त्याचे पण 7 भाग केलेले आहेत आणि 7 मधून 2 जे भाग आहेत ते रंगवलेले आहेत, म्हणून याला आपण 2/7. आता ह्या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर छेद समान आहेत म्हणजे समछेद आहेत. तर बघा एका पट्टीचे 7 समान भाग करून त्यापैकी 3 भाग एका रंगाने रंगवले आहेत व 2 भाग दुसऱ्या रंगाने रंगवले आहेत. तर एका रंगाने रंगवलेला भाग 3/7 आहे आणि दुसऱ्या रंगाने रंगवलेला भाग हा किती आहे? 2/7 आहे. तर याची मुलांना आपल्याला आता बेरीज करायची आहे. आणि बेरीज करताना बघा इथे किती भाग? 1 2 3 4 5 6 7 भाग केलेले आहेत. 7 पैकी 3 1 2 3 3 हे एकसारख्या रंगाने रंगवलेले आहेत आणि दुसरे हे जे 2 आहेत ते एकसारख्या रंगाने रंगवलेले आहेत. तर बघा एकूण रंगवलेला भाग आपल्याला करायचा आहे. आपण कसं करतो मग अशा वेळेस आपण मुलांनो आपल्याला जसं 3/7 अधिक 2/7 करायचं आहे, तशा वेळेस आपण छेदाची संख्या सारखी आहे म्हणून आपण असं लिहू शकतो 3 अधिक 2/7. म्हणजेच उत्तर येईल आपल्या यांची बेरीज केल्यावर मुलांनो 5/2. छेद सारखं असल्यावर आपण वरच्यांची ॲडिशन बघा आपण असं लिहू शकतो. बेरीज केली आहे म्हणजेच एकूण रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक आता आपल्याला किती होईल मुलांनो? 5/7 होणार आहे. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे. यावरून 3/7 अधिक 2/7 बरोबर 3 अधिक 2/7. 3 अधिक 2 5 येणार आहे. 5/7 उत्तर आलं आहे मुलांनो. आता आपण दुसरं उदाहरण बघूया मुलांनो. याची सुद्धा आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज मध्ये बघा मुलांनो काय दिलेलं आहे? 3/8 अधिक 2/8 अधिक 1/8. म्हणजे एका भागाचे किती? याचे आपल्याला जे आहेत ते 8 भाग केलेले आहेत, समान 8 भाग. त्याच्यातून 3 भाग वेगळ्या रंगाने रंगवलेले आहेत, 2 वेगळ्या रंगाने रंगवलेले आहेत आणि 1 वेगळ्या रंगाने रंगवलेले आहेत. तर याची आपल्याला बेरीज करायची. तर आपण कसं लिहूया मुलांनो? 3/8 अधिक 2/8 अधिक 1/8 बरोबर आपण याला कसं लिहू शकतो? छेद हा सारखा असल्यामुळे 3 अधिक 2 अधिक 1/8 म्हणजे 6/8. म्हणजे एकूण किती भाग रंगवलेला राहील? 6/8 असा रंगवलेला राहील. बघूया आपण आता. खूप सोपी आहे मुलांनो बेरीज करणं, कारण समछेद आहे, छेद सारखे आहेत. बघा इथे आकृतीचे 8 भाग केलेले आहेत मुलांनो. 1 2 3 4 5 6 7 8 भाग केलेले आहेत. सांगितलं आहे की 3 भाग एका रंगाने. बघा 3 भाग जे आहेत ते हिरव्या रंगाने रंगवलेले आहेत. 2 जे भाग आहेत ते ऑरेंज म्हणजे शेंद्री रंगाने रंगवलेला आहे आणि 1/8 मधला 1 भाग हा निळ्या रंगाने रंगवलेला आहे. म्हणजे तीनही वेगवेगळे याचे आहेत आणि याची आता बेरीज केली. बेरीज केल्यावर आपल्याला किती उत्तर मिळालं मुलांनो? 3 अधिक 2 अधिक 1 म्हणजे 6. 6/8 म्हणजेच याचा 6/8 भाग हा रंगवलेला आहे. बघा 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. 6/8 हा जो भाग आहे एकूण रंगवलेला भाग आहे. कारण बघा इथे समछेद म्हणजे इक्विव्हॅलेंट, ज्याचा छेद सारखा आहे. समछेद अपूर्णांकाची बेरीज करताना अपूर्णांकाच्या अंशाची बेरीज करतात व त्या अपूर्णांकाचा छेद
बेरजेच्या छेदाखाली जशाच्या तसाच लिहितात. बघा इथे म्हणून व्हायचं जशाच्या तसा लिहिला, वरती अंशाची आपण काय केली, बेरीज केली आणि आपल्याला उत्तर मिळालं 6/8 हे उत्तर मिळालं आहे मुलांनो. तिसरं उदाहरण करून बघूया मुलांनो. तिसरं उदाहरण आहे, बेरीज करायची आहे. 2/6 अधिक 4/6 हेही सोपी आहे. म्हणजे एका समजा आपण सर्कल घेतलं किंवा वर्तुळ घ्या किंवा एखादा बॉक्स घ्या, तर तिथे बघा 6 त्याचे भाग हे समान 6 भाग केलेले आहेत. 6 पैकी 2 भाग एका रंगाने रंगवलेले आहेत आणि दुसरे जे 4 भाग आहेत ते दुसऱ्या रंगाने रंगवलेले आहेत. त्याची बेरीज बघा 2/6 अधिक 4/6 आणि आपल्याला नियम सांगितलेले आहे. नियमानुसार काय आहे, छेद समजासारखा असेल तर वरती अंशाची आपण काय करायची मुलांनो, बेरीज करायची. म्हणजे 2 अधिक 4 करूया आणि जो छेद आहे तो खाली जशाच्या तसा लिहायचा. म्हणजे 2 अधिक 4 उत्तर काय आलं मुलांना आपलं 6/6. म्हणजेच उत्तर येईल 1. उत्तर आपलं 1 आलेलं आहे मुलांनो बघा इथे. परंतु बघा 6/6 म्हणजे आकृतीच्या 6 समान भागापैकी 6 भाग घेतले हे आपल्याला माहिती आहे. 6 पैकी 6 भाग घेतलेले आहे. याचा अर्थ ती पूर्ण आकृती घेतली आहे. म्हणजे 6/6 किती येईल मुलांनो, 6/6 1 येणार आहे. आता आपण तिसरं उदाहरण बघूया. यावरून आपल्या लक्षात काय येते मुलांनो, की अपूर्णांकाचे अंश व छेद समान असतील तर त्या अपूर्णांकाची किंमत किती येते मुलांनो, तर त्या अपूर्णांकाची किंमत 1 असते. कारण इथे बघा 2 अधिक 4 केलं 6 आलं. उत्तर आपलं आलं होतं 6/6 म्हणजे 1 उत्तर आलेलं होतं. म्हणजेच अपूर्णांकाचे अंश व छेद समान असतील तर त्या अपूर्णांकाची जी किंमत असते ती मुलांनो 1 येते. म्हणून 7/7 बरोबर 1 येईल. 10/10 बरोबर 1 येईल. 2/5 अधिक समजा हे केलं तर बघा 2/5 अधिक 3/5 केलं तर बघा 2 अधिक 3 मुलांनो 5 येईल. म्हणजे 5/5 आणि 5/5 बरोबर 1 येणार आहे. बघा मुलांनो इथे 5/5 बरोबर 1 आलेला आहे. म्हणजे अंश आणि छेद सारखे असतील तर अपूर्णांकाची जी किंमत आहे मुलांनो ती नेहमी 1च येणार आहे. तर लक्षात ठेवा, एका आकृतीचे भाग न करता ती पूर्ण ठेवली तर ती 1 अशी दाखवता येईल. यावरून 1 बरोबर 1/1 याचं पण एकच उत्तर येणार आहे. म्हणजे छेद आणि अंश दोन्ही सारखे असले तर उत्तर 1 येणार आहे. इत्यादी. 2/2 बरोबर 3/3 म्हणजे हे सगळे इक्वल होणार आहे. म्हणजे एकच याचं येणार आहे. आपल्याला माहित आहे की अपूर्णांकातील अंश व छेद यांचा भाजक समान असेल तर त्या भाजकाने अंश छेद या दोघांना भागल्यास मिळणाऱ्या अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य असते. म्हणजे बघा मुलांनो आपण ते बघितलंच आहे. आपण शिकलो काय आहोत की 2 अधिक 4 केलं तर 6/6 लिहिलं तर त्याचं 1 येणार आहे. म्हणजेच आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला माहित आहे की अपूर्णांकातील अंश व छेद यांचा भाजक समान असेल तर त्या भाजकाने अंश व छेद या दोघांना भागल्यावर मिळणारा अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य असतो. यावरून बघा इथे 5/5 5ला समजा 5नी भागलं, इथे 5ला 5नी भागलं तर उत्तर आपलं काय आलं मुलांनो 1/1 आलेलं आहे आणि मिळालेलं उत्तर आहे आपलं 1 आहे.